प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि आपल्या कलेतून अनेक व्यक्तिरेखा जिवंत करणारे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन झालंय. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्स ऑफ हिंदुस्थान, शहीद भगतसिंग पासून जाणता राजापर्यंत या पात्रांना आपल्या रंगभूषेने अधिक वास्तववादी करणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकाराचं निधन झालंय आणि यामुळे सिने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसलाय. विक्रम गायकवाड यांनी शनिवारी म्हणजेच 10 मेला मुंबईत अखेरचा श्वास घेतला. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत विक्रम गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या निधनानं सिने इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली. सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर विक्रम यांच्याबद्दल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. अभिनेता रणवीर सिंग, अनुष्का शर्मा या मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांनी देखील दुःख व्यक्त केलंय. विक्रम गायकवाड 7वीत असल्यापासून मेकअप करायचे. एखाद्याचा मेकअप करणे म्हणजे त्यांना असं वाटायचं की आपण समोरील मूर्तीची पूजा करतोय. अभिनेते अशोक शिंदे यांचे वडील बबनराव शिंदे हे त्यांचे गुरु. शाळेत मुलांच्या मेकअपसाठी ते त्यांना सोबत घेऊन जायचे. तेव्हा ते 7वीत होते. एका मुलाखतीत ते सांगताना म्हणाले होते की चिमण्या, गाढव, मोर, पोपट असा मेकअप मी मुलांना करायला लागलो. पुण्यातल्या सगळ्या मुलींच्या शाळेत मी मेकअपसाठी जायचो. यानंतर एकांकिका, लोकनृत्य, संगीत, नाटक या स्पर्धांमध्ये मी मेकअप करायला लागलो. 10वीत असताना सगळ्या संगीत नाटकातील दिग्गज कलाकारांचे मी मेकअप करायचो. रंगभूषा करताना मला वाटतं की आपल्या समोर एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीची पूजा करायची आहे, तिला नटवायचंय. मी कायम या भावनेनं काम केलंय. अशा भावनेनं काम केल्यावर ते छानच नेहमी वाटायचं, असं विक्रम यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील सरदार या चित्रपटातून विक्रम यांनी सिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.